नागपूरचं सावजी चिकन म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी येईल. तर अगदी झणझणीत सावजी चिकन आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण बघणार आहोत काही टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे चिकन हे छान गडद रंगाचं होईल आणि थिक कन्सिस्टन्सीचं पण होईल. तर सगळ्यात आधी आपण सावजी चिकनचा स्पेशल ड्राय मसाला बनवून घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये आपण घेऊया 1 चमचा जिरं, 3 ते 4 हिरवी इलायची, 1 मोठी इलायची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा जावित्री फूल, 2 चमचे धने, 1 चमचा सौंफ, 7 ते 8 लाल मिरच्या, 3 ते 4 तमालपत्र. या सर्व मसाल्यांना मीडियम फ्लेमवर चांगले भाजून घेऊया. मसाले चांगले भाजले की मसाल्यांचा छान सुगंध येतो. त्यात 1 चमचा दलिया टाकायचा, म्हणजे त्यामुळे कन्सिस्टन्सी ठीक येते ग्रेव्हीची. मसाले छान भाजून झाल्यावर ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. नंतर त्याच पॅनमध्ये एक कांदा छान लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा. कांदा छान लालसर परतून झाला की त्यात अद्रक लसूण टाकून तेही छान परतून घ्यायचं. नंतर त्यात अर्धा वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आणि तेही छान भाजून घ्यायचं. मसाला छान भाजून झाला की त्यात 2 चमचे खसखस टाकून तेही छान भाजून घ्यायचं. मसाला छान भाजून झाला की तोही एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायसाठी बाजूला काढून ठेवायचा. आता आपण या सर्व सुक्या मसाल्यांना ग्राइंडरमध्ये छान वाटून घेऊया. आणि इथे बघाल तर आपला छान ड्राय मसाला तयार झाला आहे. नंतर त्यामध्येच कांदे, अद्रक, लसूण, खोबरा किस याचा पेस्ट काढून घेऊया. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीरही टाकायची आणि भरपूर देठही टाकायचे आणि त्यामध्ये थोडे पालकाचे पानही टाकायचे. पालक कोथिंबीरमुळे ग्रेव्हीचा रंग छान गडद येतो. इथे छान आपला पेस्ट तयार झाला आहे. आता चिकनसाठी आता सर्व प्रिपरेशन तयार झालं आहे. आता आहे मेन प्रोसेस. तर एका कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे. चिकन म्हटलं की तेलाची क्वांटिटी जरा जास्तच हवी. तेल गरम झाले की त्यामध्ये एक छोटा कांदा टाकून परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की त्यामध्ये 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद टाकून छान परतून घ्यायचं. नंतर आपण वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आणि तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. इथे आपला मसाला छान तयार झाला आहे. आता आपण त्यामध्ये आपला सुका मसाला ॲड करूया. इथे बघाल तर आपला मसाला छान रेडी झाला आहे. नंतर त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. इथे बघाल तर मसाला छान तयार झाला आहे. तेलही सुटलं आहे. तर आता आपण यात चिकन ॲड करूया आणि चिकन मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. चिकनवर आता झाकण ठेवून छान 5 ते 10 मिनटं शिजून घेऊया. चिकन शिजत असताना चिकनलाही पाणी सुटतं. तर अधेमध्ये चिकन छान मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघाल तर चिकनला छान तेल सुटलं आहे आणि चिकन छान दिसत आहे. नंतर चिकनला मिक्स करून त्यात गरजेनुसार पाणी सोडून थोडं शिजू द्यायचं. तर इथे बघाल तर चिकन छान रेडी झालेलं आहे. रंगही छान गडद आलेला आहे. चिकन शिजलं की नाही तर एखादी पीस चेक करून बघायचा. तर इथे झालं आहे आपलं सावजी चिकन रेडी. त्यावर छान कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं. तर तयार आहे झणझणीत असं सावजी चिकन.